आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बाप रे, या वहिनींचं काही कळतच नाही मला। एकदा म्हणतात आदित्यचा आणि माझा काही संबंध नाही, एकदा जातात त्या पारुकडे आणि म्हणतात मला माझा आदित्य परत दे, आणि आता त्या आदित्यसाठी देव पाण्यात ठेवलेत। देव पण कन्फ्युज होत असेल ना की नेमकं काय करायचंय। तुम्हाला काय वाटतं, देव आदित्यला परत पाठवेल? मला ना काही कळतच नाहीये। एक दिवस वहिनींना देवाचा ऍड्रेसच देते। आई आई प्रिया, दिसत नाही का वहिनी देवपूजा करतात ना? जरा शांत उभी राहा, डिस्टर्ब नको करू। तुम्ही थांबा दामिनी काकू। आई 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 आदित्य दादा सापडले। काय? हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत ते। खरं खरं सांगते, कुठे आहे तो? कसा सापडला? कसा आहे तो? प्रीतमने त्यांना शोधून काढलंय। कुठे आहेत काय आहेत ते त्याचा शोध लावतायत, कळेलच। देवी, तुझे खूप खूप उपकार। माझ्या आदित्यला सुखरूप ठेवल्याबद्दल खरंच। मला माहिती होतं तू मला निराश नाही करणार। चल प्रिया, आदित्यकडे जाऊया। नाही आई, तुम्ही जाऊन या, मी इथेच थांबते। मी देवाजवळ प्रार्थना करेन की आदित्य दादा लवकरात लवकर घरी परत येतील। तुम्ही जाऊन या। तसंही घरी कोणीतरी पाहिजे ना स्वागताला। मॅडम मॅडम, ते हे बघा, आदित्य किर्लोस्कर मला ना तुम्ही आत नाही जाऊ शकत। मॅडम हे बघा, माझ्या धनी आहेत या हॉस्पिटलला। नाही. मी त्यांना टीव्ही मध्ये बघितलं होतं, हे बघा ना। नाही नाही नाही, तुम्ही आत नाही जाऊ शकत। अहो, असं नाही, काय sorry, करताय? नाही. मतलब एकदम नाही, अहो मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही आत नाही जाऊ शकत। थांबा तुम्ही इथे। मी विनंती करते, मला एकदा त्यांना फक्त हा बघू ठीक आहे ठीक आहे, मी बघते, पण थांबा तुम्ही आले इथे। त्यांना. थांबा इथे। इकडं।
आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर, तुम्ही कशात आदित्य सर उठा ना. काय झालंय तुम्हाला? तुम्ही बोलत का नाही? उठा ना. मी तुम्हाला घरी घेऊन जायला लागले. तुम्ही उठा ना. सिस्टर आदित्य किर्लोस्कर कदम सर दादा आहे काय? हो आहे. अच्छा इथे आहे. उठा ना आदित्य सर. पारू काय झालंय? प्रीतम सर बघा ना, डोळेच उघडत नाहीत, काही बोलत नाहीत. तुम्ही बोला ना एकदा. दादा दादा अरे उठ ना. हे बघ चल ना, आपल्याला घरी जायचंय. अरे उठ ना, असं काय करतो? आदित्य सर हे बघा, असं झोपून नाही राहायचं. तुम्ही अजिबात चांगले नाही वाटत असे झोपलेले. तुम्ही उठा. आपल्याला घरी जायचं, झोपायचं नाही. तुम्ही उठा. आपण कोण? मी बायको यांची. माझे धनी आहे ते आदित्य किर्लोस्कर. ऍक्च्युली आदित्यच्या डोक्यावर जोराचा मार लागला आहे आणि तो शुद्धीवरच आला नाही आणि त्याच्या खिशात कोणतीही ओळख नव्हती. नशीब तुम्ही वेळेवर आलात. असं कसं नाही येणार मी? माझे धनी आहेत ते. मी इकडे यायलाच पाहिजे. पण आता मी आली आहे ना, मी काय बी होऊ देणार नाही यांना. मी नीट काळजी घेईन यांची. थँक्यू डॉक्टर. आदित्य सर, आदित्य सर, माझं आदित्य. सावकाश. आदित्य काय झाली रे तुझी अवस्था? तू एक काम कर, तू ना आता आमच्या सोबत चल. मी स्वतः तुझी काळजी घे. दामिनी मॅडम, मी हाय ना, मी घेईन यांची नीट काळजी. काय म्हणालीस? तू आदित्यची काळजी घेणार? कशी ग कशी? हा, बेसिक हॉस्पिटलचं जे बिल येईल ते भरायला तरी पैसे आहेत का तुझ्याकडे? की इथे जे मेडिसिन्स मिळतात ते परवडणारे आहेत तुला? मिनी काकू ही वेळ आहे का हे सगळं बोलायला? प्रीतम, तुला कळतं का या सगळ्यातलं काही? ए पारू, आता ना वहिनी येणार आहेत, त्यामुळे आदित्यची सगळी जबाबदारी तू वहिनींकडे दे. हा, आणि परत मध्ये मध्ये आमच्या येऊ नको. एकतर त्या आदित्यची पण वाट लागली आणि तुझ्यामुळे आमची सुद्धा वाट लागली आता. खूप अगं काय? तू बघ तर. नमस्कार. नमस्कार डॉक्टर. मी अहिल्यादेवी किर्लोस्कर. हा आदित्य किर्लोस्कर माझा मुलगा. मी त्याला घेऊन जायला आले. येस मॅम. मी बायको आहे आदित्य सरांची. मी घेईन त्यांची नीट काळजी. तू काय काळजी घेणार आहेस हे माहितीये मला. हे बघ, तू मला अडवू शकत नाहीस आणि अडवायची हिंमतही नको करूस.